मसावी कसा काढायचा त्याची उभी पद्धत आपण बघितलेली आहे. त्याच पद्धतीने आपण सराव संच 12 सोडवूयात. सुरुवातीला पहिलं गणित दिलेलं आहे 25 आणि 40. आता 25ला 5ने भाग जातो म्हणून आपण इथे 5चा भाग देणार आहोत. 5 5 25 आणि मग इथे 5ला 5नेच भाग जाणार. 5 1 5. हे आपले इथे अवयव पाडून झालेले आहेत. आता आपल्याला 40चे अवयव पाडायचे आहेत. एकक स्थानी 0 असल्यामुळे इथे 2चा भाग जातो. 2 दुने 4, 2 0 0. त्यानंतर परत इथे 2चा भाग जातो. 2 1 2 म्हणजेच इथे 10 येतील. त्यानंतर परत 2चा भाग जातो. 2 5 10 आणि इथे परत 5चा भाग जातो. 5 1 5. अशा प्रकारे 25 आणि 40चे अवयव आपण पाडलेले आहेत. आता हे अवयव आपल्याला इथे अवयव स्वरूपात लिहायचे आहेत. 25चे हे जे भाग दिलेले आकडे आहेत हे आपल्याला इथे अवयवाच्या रूपात लिहायचे आहेत. म्हणजेच 5 गुणिले 5 आणि इथे 40चे अवयव सुद्धा असेच लिहायचे आहेत. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. आता यामध्ये आपल्याला सामायिक अवयव काढायचा आहे कॉमन. तर इथे आपल्याला फक्त 5 जो आहे हा सामायिक अवयव दिसतोय म्हणून याचा मसावी जो आहे तो आपला 5 येईल. पहिलं उदाहरण आपलं सोडवून झालेलं आहे. हियर वी गेट फॅक्टर्स ऑफ 25 अँड 40. वी डिवाइड 40 by 2. वी गेट 20. देन अगेन डिवाइड 20 by 2. वी गेट 10. Like this we get factors of 40. You have to write 25 equal to 5 into 5 these numbers and 40 equal to these numbers 2 into 2 into 2 into 5. Hence we get HCF equal to 5. Common number is 5, hence here HCF is 5. दुसरं जे उदाहरण आहे ते आहे 56 आणि 32. 56चे अवयव आपल्याला पहिल्या गणितामध्ये पाडले त्याचप्रमाणे पाडून घ्यायचे आहेत आणि 32चे सुद्धा आपण अवयव पाडून घेऊ. आता इथे एकक स्थानी 6 असल्यामुळे 2ने भाग जातो. 2 दुने 4, 2 8 16. हा भागाकार तुम्हाला करून पाहायचा आहे. परत 2 1 2, 2 4 8. जो भागाकार येतो तो आपल्याला इथे लिहायचा आहे. आता परत या 14ला 2ने भागायचा आहे. भागाकार येईल 2 7 14. तो खाली लिहायचा. जनरली आपण भागाकार जो आहे तो वर लिहित असतो पण इथे आपल्याला अवयव पाडताना खाली लिहायचा आहे. आता 7 1 7 कारण 7 हे कुठल्याही पाढ्यामध्ये येत नाही. असेच आपल्याला 32चे अवयव पाडायचे आहेत. 2चा भाग जाईल 2 1 2, 2 1 12. परत 2च्या पाड्यामध्ये 16 येतात. 2 8 16. 2च्या पाड्यामध्ये 8 येतात. 2 4 8 आणि 2च्या पाड्यामध्ये 4 येतात. 2 दुने 4, 2 1 2. इथे आपले 32चे सुद्धा अवयव पाडून झालेले आहेत. आपण अवयव लिहू इथे 56 बरोबर या संख्या आपल्याला अवयवाच्या रूपात लिहायच्या आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7 आणि 32 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. 1 2 3 4 5 वेळा आहेत म्हणून आपण इथे 1 2 3 4 आणि 5 वेळा 2 लिहिले. आता यामध्ये आपल्याला जो सामायिक अवयव आहे तो 2 मिळणार आहे. इथे एक जोडी आहे, इथे एक आहे. परत इथे 2, इथे 2, इथे 2, इथे 2. म्हणजे आपल्याला 2 2च्या 3 जोड्या इथे मिळालेल्या आहेत. म्हणून मसावी जो आहे तो आपल्याला ही सामायिक अवयव त्यांचा गुणाकार करून काढता येईल. गुणाकार करायचा आहे 2 गुणिले 2 गुणिले 2. बाकीचे आपल्याला अवयव लिहायचे नाहीत कारण त्यांच्या जोड्या नाहीत. बरोबर 2 दुने 4, 4 दुने 8. एक्झाम्पल नंबर 2, 56 and 32. We get factors of this 56 like this. We divide 56 by 2. So we get 28. 56 can be divided by 2. On dividing 56 by 2 we get 28. Again 28 is divided by
2, we get 14. 14 is there in the table of 2. 2 sevens are 14. In this way we get factors of this 56 and 32. On dividing 32 by 2, we get 16. 16 is in the table of 2. Hence 2 8s are 16. We write here 8. Again 2 4s are 8. By dividing 8 by 2, we get 4. Again 2 2s are 4 and 2 1s are 2. Factors of 56, we have to write these factors like this in horizontal position. 56 equal to 2 into 2 into 2 into 7 and 32 equal to 2 into 2 into 2 into 2 into 2 like this. And HCF of these two numbers, that is 56 and 32, is 8 because common numbers are here 2, here 2. Here is 2 also, in the 32 there is 2. This and this, these three pairs are common and there is no 2 and 2 or 7 in this both the numbers. So common factors are 2 into 2 into 2 and after multiplying we get HCF 8. तिसऱ्या उदाहरणामध्ये 16 आणि 27 ही संख्या दिलेली आहे. 16चे अवयव आपल्याला उभी मांडणी करून असे काढता येतील. 2च्या पाड्यामध्ये 16 आहेत, बे 8 16. जो 8 जो आहे आपल्याला इथे लिहायचा आहे, भागाकार जो येतो तो. परत बेच्या पाड्यामध्ये 8 आहेत, बे 8 म्हणजे इथे 4 लिहायचे आहेत. आता बे दुने 4 आणि बे 1 बे. भागाकार करायचा आहे, परंतु भागाकार जो आपण वर लिहित असतो तो वर न लिहिता इथे आपल्याला खाली लिहायचा आहे. 27चे अवयव काढू. 2च्या पाड्यामध्ये ही संख्या येतच नाही, 3चा भाग देऊ. 3 9 27, 3 3 9, परत 3 1 3. अवयव आपले पाडलेले आहेत. आता हे अवयव आपल्याला आडव्या रूपामध्ये लिहायचे आहेत. 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 अवयव हे लिहायचे. 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2. 27चे अवयव 3 गुणिला 3 गुणिला 3. आता यामध्ये कुठलाही कॉमन नंबर नाही म्हणून 1 हा या संख्यांचा मसावी आपल्याला लिहिता येईल. मसावी बरोबर 1. या संख्यांना कॉमन नसल्यामुळे इथे 1 लिहिता येईल आपल्याला. कुठलीही संख्या सामायिक नसेल तर आपण 1 हा मसावी त्याचा लिहितो. चाळीस 60 आणि 75 या संख्यांचे अवयव आपल्याला उभ्या मांडणीने पाडायचे आहे. 2 भाग देऊ. 2 दुने 4 0, 2 10 20, 2 पंच 10, 5 1 5. यानंतर 60चे अवयव काढू. 2 भाग जातो. 2 भाग देणे म्हणजे काय, तर या संख्येत 2 भाग दिला या संख्येला की याची अर्धी होते. तर 2 त्रिक 6, 2 0 0, 60ची अर्धी 30 झालेली आहे. परत 2 जर भाग दिला तर 30ची अर्धी 15 आणि भाग जर दिला तर 2 1 2 पंच 10. आता 15ला 2 भाग जाणार नाही म्हणून 3 नाही देऊ. 3च्या पाड्यामध्ये 15 येतात. 3 5 15, 5 1 5. 75ला 2 भाग जाणार नाही, 3 जाईल. 3 दुने 6, 3 5 15. 75ला जर आपण इथे भाग दिला तर 3 दुने 6, 3 5 15, 25 येतात. हे आपल्याला इथे लिहायचे आहे. 5 5 25, 5 1 5. 40 बरोबर 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 5. 60 बरोबर 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5. आणि 75चे अवयव 3 गुणिला 5 गुणिला 5. आपल्याला सामायिक नंबर पाहायचा आहे. 2 इथे आहेत परंतु इथे नाही. मग आता 3 बघू. 3 वर नाही आणि या 2 मध्ये आहे. फक्त आपल्याला सामायिक नंबर 5 जो आहे तो तिन्ही संख्यांच्या अवयवामध्ये दिसतो.
म्हणजेच हा सामायिक नंबर जो आहे तोच या तीन संख्यांचा मसावी आहे. मसावीला आपण HCF म्हणतो, तर तो आहे 5. याप्रमाणे तिसरं गणित जे आहे ते आपलं सोडवून झालेलं आहे. मसावी जो आहे तो 5 आलेला आहे. याप्रमाणे पुढील गणितसुद्धा आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने सोडवता येईल. फक्त पाढे आपल्याला पाठ असायला हवे. इथे आता आपल्याला तिसरं उदाहरण सोडवायचं आहे. इथे तीन संख्या दिलेल्या आहेत 18, 32 आणि 48. तर आता आपल्याला माहिती आहे 2च्या पाड्यामध्ये 18 येतात. कधी सुरुवात जी आहे ती 2नी भाग देऊन करायची. 2नी गेला नाही तर 3नी, नंतर परत ज्यानी भाग जातो अशी संख्या आपण ट्राय करायची. तर इथे 2नी भाग जातो. 2 9 18. आता 9 जे आहे हे 2च्या पाड्यामध्ये येत नाहीत, म्हणून 3 त्रिक 9. 3च्या पाड्यामध्ये येतात. 3 1 3. आपले 18चे अवयव पडलेले आहेत. आता 32चे बघू. 2नी भाग देऊ 32ला. 2 1 2, 2 6 12. 2च्या पाड्यामध्ये 16 येतात. 2 8 16. 2च्या पाड्यामध्ये 8 येतात. 2 4 8. 2 2 4 आणि 2 1 2. 48 काय करायचं? 2नी भाग द्यायचं. 2 2 4, 2 4 8. 24 आपल्याला मिळाले. परत 24ला 2नीच भाग जातो. 2 1 2, 2 2 4. परत 2च्या पाड्यामध्ये 12 येतात. 2 6 12. 2 त्रिक 6. 3 1 3. अशा प्रकारे आपले तिन्ही अवयव पडलेले आहेत. आता हे 18चे अवयव आपण असे आडव्या रूपामध्ये लिहिले. तसेच आपण 32चे लिहू. 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2. आणि असेच 48चे लिहायचे आहेत. 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 3. हे जे अवयव आहेत हे आडव्या रूपात आपण इथे लिहिले. आता याच्यामधले सामायिक अवयव बघू. 2 इथेही आहे, तिथेही आहेत आणि इथेही आहेत. यामध्ये मग 2 हा अंक नाही, म्हणून आपल्याला 2चा विचार करायचा नाही. आणि 3 जर म्हटलं तर 32मध्ये 3 नाही, इथे आहेत. म्हणजे याचा जो मसावी आहे तो फक्त 2 येईल, कारण जो कॉमन जो आहे, जो सामायिक अवयव आहे तो फक्त 2च आहे. म्हणून 18, 32 आणि 48 या संख्यांचा मसावी 2 येईल. 18, 32 and 48. We get factors like this. 18 divided by 2 we get 9 and 3 3s are 9. Here we get 3. 3 1s are 3. 32. 32 is divided by 2. So we get 16. Again 2 8s are 16. 2 4s are 8. 2 2s are 4. 2 1s are 2. 48. 2 2s are 4. 2 4s are 24. 2 1s are 2. 2 2 4. 2 6s are 12. 2 3s are 6 and 3 1s are 3. Then you have to write this like in horizontal form. 18, 32 and 48 factors we write like this, and we get HCF 2. Why 2? Because here common in the 3 numbers is only 2. No 3. 3 is here, but not in this 32. So only common number is 2, and this is HCF of 18, 32 and 48. सहावं गणित 105 आणि 154 चे अवयव आपल्याला पाडायचे आहेत. उभ्या मांडणीने पाडू. आडव्या मांडणीने सुद्धा पाडता येतात, पण उभी जी मांडणी आहे ती सोपी जाते, म्हणून आपण उभ्या मांडणीने गणित सोडवत आहोत. इथे 2चा भाग जाणार नाही, कारण एका स्थानी 5 आहेत. मग आपण 3चा भाग देऊन बघू. 3 त्रिक 9. 3 5 15. यानंतर 35 आपल्याला मिळालेले आहेत, आणि या 35ला सुद्धा 5ने भाग जाईल. 3नी जाणार नाही, कारण एकक स्थानी 5 आहे. आणि 5ची कसोटी आपल्याला माहिती आहे. एकक स्थानी 5 किंवा 0 असेल तर आपला 5ने भाग जातो. 5 7 35. 5च्या पाड्यामध्ये 35 येतात. तर 7 ही कुठल्याच पाड्यामध्ये येत नाही. 7 1 7. 154. 154 साठी आपल्याला 2नी भाग द्यायचा आहे.
एका स्थानी 4 असल्यामुळे आपण 2ने भाग देऊ. बेसाती 14. परत बेसाती 14. इथे जर आपण बघितलं तर 2ने भाग दिला तर 1ला जाणार नाही, शून्याचा भाग देऊ. त्यानंतर 5 घेतले, बेसाती 14. परत हे 4 जे आहेत हे खाली घेतले, बेसाती 14. म्हणजे 77 आलेले आहेत हे आपण इथे लिहिले. आता 77 हे 11च्या पाड्यामध्ये येतात. 11 साती 77, 7 1 7. याचे आपल्याला अवयव मिळालेले आहेत 105 बरोबर 3 गुणिला 5 गुणिला 7 आणि 154चे अवयव आपल्याला मिळालेले आहेत 2 गुणिला 11 गुणिला 7. आपल्या इथे काम झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे कॉमन आहे सामायिक आहे ते बघायचे आहे. तर आपल्याला दोन्हीमध्ये फक्त कॉमन जो आहे हा 7 दिसतोय, म्हणून याचा जो मसावी आहे तो येईल 7. 105, 154 and 105 and 154. We can factorize these numbers like this. Here on ones place there is 5, so we can't divide this 105 with 3. With 2. We will try 3. After dividing 105 by 3 we get 35 and 5 7 are 35. 154 can be divided by 2. We get 77. 77 divide 77 by 11. We get 11 7 are 77. 7 1s are 7. Factors like this. And after arranging horizontally, we see that here only 7 number is common in the two factors, in two numbers factors. So we get here HCF only 7. Example number 7. 42, 45 आणि 48 याला आपल्याला फॅक्टर्स पडायचे आहे, अवयव पडायचे आहेत. उभ्या मांडीने पडू. 2नी भाग जातो याला, बे 2 4, बे 1 बे. 2नी आता 21ला भाग जाणार नाही, आपण 3नी भाग देऊ. 3 7 21, 7 1 7. कर्णिक स्थानी 5 आहे, 3नी भाग देऊ. 3 1 3, 3 5 15, 3 1 3, 3 5 15, 5 1 5. 48ला 2नी भाग जातो. बे 2 4, बे 4 8, बे 1 बे, बे 2 4. 2च्या पाड्यामध्ये 12 येतात, बे 6 12. परत बे 3 6. आता 3 1 3. आता तुम्हाला आपण 7व्या गणितावर आलो आहे, तर अवयव कसे पाडायचे याची सवय झालीच असेल, त्यामुळे तुम्ही खूप फटाफट अवयव पाडू शकता. 45चे अवयव लिहू. 3 गुणिला 3 गुणिला 5. आणि आता 48चे अवयव लिहू. 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3. मसावी जो आहे याचा आपल्याला आता सामायिक नंबर पाहून काढायचा आहे. 2 यामध्ये आहेत, यामध्ये नाहीत, यामध्ये आहेत, त्यामुळे हे सामायिक नंबर होणार नाही. त्यामध्ये 3 बघू. 3 याच्यामध्ये पण आहे, यामध्ये पण आहे आणि 48च्या अवयवामध्ये सापडला आपल्याला. परत 7 इथेही नाही, इथेही नाही, 5 सुद्धा इथेही नाही आणि इथेही नाही, म्हणून आपल्याला फक्त 3 जो आहे तो सामायिक नंबर मसावी म्हणून लिहायचा आहे. इथे आपलं 7वं गणित कंप्लीट झालेलं आहे. By observing previous examples, you can now solve this 42, 45 and 48 factors like this, and you will get HCF 3 because 42, 45 and 48 factors are like this and common number is only 3. So we can get here HCF 3. बघू समोरच्या गणितामध्ये 57, 75 आणि 102 या संख्यांचे अवयव उभ्या मांडणीने आपण पाडणार आहोत. इथे 3चे अवयव अशा प्रकारे पाडलेले आहेत. 75चे सुद्धा पाडले आणि 102चे सुद्धा. मग आता आपण हे अवयव जे आहेत ते आडवे लिहून घेतले. 3चे अवयव आले 3 गुणिला 19, 75चे आले 3 गुणिला 5 गुणिला 5 आणि 102चे 2 गुणिला 3 गुणिला 17.
आता तिन्ही संख्यांच्या अवयवामध्ये 3 ही सामायिक संख्या आहे, म्हणजेच कॉमन नंबर आहे. म्हणून 57, 75 आणि 102 ह्या संख्यांचा मसावी जो आहे तो 3 आलेला आहे. फॅक्टर्स ऑफ 57 इक्वल टू 3 इंटू 19, फॅक्टर्स ऑफ 75 इक्वल टू 3 इंटू 5 इंटू 5 अँड 102 इक्वल टू 2 इंटू 3 इंटू 17. कॉमन फॅक्टर among these three number is only 3. So SCF of this 3 number is 3. मसावी जो आहे तो 3 आलेला आहे. 9व्या गणितामध्ये आपल्याला 56 आणि 57चे अवयव पाडायचे आहे. हे सुद्धा सोपेच आहेत. फक्त तुम्हाला एक कंडिशन आहे अवयव पाडण्यासाठी. कुठलंही गणित म्हटलं की पाढे आपल्याला पाठावे. पाढे पाठ असतील तर मग आपल्याला कुठलाही गणित सोडवता येतं. आता इथे 2ने भाग देऊ. 2 दुणे 4, 2 आठे 16, 2 एक 2, 2 चौक 8, 2 साती 14 आणि 7 एक 7. आपले इथे 56चे अवयव पाडून झालेले आहेत. हे आपल्याला अवयवाच्या रूपात या समोरील संख्या लिहायच्या असतात. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7. इथे आता 2ने भाग जाणार नाही म्हणून आपण 3ने भाग देऊ. 3 एक 3, 5 मधून 3 गेले उरले 2 आणि 3 नवे 27, 19 एक 19. याप्रमाणे 57चे जे अवयव आहेत ते आपले 3 गुणिले 19. आता आपल्याला इथे कॉमन बघायचं आहे तो, कारण हा 2 इथे नाही, 2 नाही, 9 पण नाही. मग इथे 1 1 ही अशी संख्या आहे त्यांनी त्याच संख्येला भाग जातो. 1 या संख्यांना भाग जातो म्हणून याचा जो मसावी आहे काही कॉमन नसल्यामुळे आपण इथे 1 लिहिणार आहोत. आता आपण शेवटच्या गणितावर आलेलो आहोत. 777, 315 संख्या मोठ्या दिसत आहेत म्हणून घाबरायचं नाही आहे आपल्याला. याला आपल्याला भाग देऊन पाहायचा आहे. 2ने भाग जाणार नाही कारण इथे 7 आहे म्हणून आपण 3ने भाग देऊ. 3ने भाग दिल्यानंतर इथे आता आपल्याला भाग देऊन पाहायचा आहे. 777 भागिले 3, 3 दुणे 6, 3 5 15, 3 9 27. आपल्याला इकडचं काम नाही. 259 आपल्याला इथे लिहायचे आहेत. 259 आपण इथे लिहिले. आता 259ला परत आपल्याला भाग द्यायचा आहे. इथे 7ने भाग जातो. 7 त्रिक 21 आणि 7 7 49. 37 ही संख्या कुठल्याच पाड्यामध्ये नाही म्हणून त्याला 1 चा भाग द्यायचा. 37 एक 37. 315, 315ला आपण 3ने भाग देऊन बघू. 3 एक 3, 3 0 0 आणि 3 5 15. इथे आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही. 315 म्हटल्यानंतर 3 आणि 3 5 15 असं व्हायचं नाही कन्फ्यूज. 3 एक 3, हा 1 घेतल्यानंतर इथे 0चा भाग बसेल कारण हा 1 जो आहे हा 3पेक्षा लहान आहे म्हणून 0चा भाग जातो. आणि आत्ता इथे आपल्याला 5 घ्यायचे आहेत आणि मग 3 5 15 असा भागाकार येईल. तोंडी जरी केला तरी आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही. 105 आपल्याला मिळालेले आहे. आता या 105ला आपण परत 3ने भाग देऊ. 3 त्रिक 9 आणि 3 5 15. 5च्या पाड्यामध्ये 35 येतात. 5 7 35, 7 एक 7. 588ला सुद्धा आपल्याला 2ने भाग द्यायचा आहे कारण एकक स्थानी 0 ही संख्या आहे म्हणून आपण 2ने भाग देऊन बघू. 2 दुणे 4, 2 9 18, 2 चौक 8. परत 2ने भाग जातो 4 असल्यामुळे 2 एक 2, 2 चौक 8, 2 साती 14. परत आता इथे 2ने भाग जाणार नाही. 3ने भाग देऊ. 3 साती इथे आपण 3ने भाग देऊ. 3ने भाग दिल्यानंतर 3 चौक 12, 2 उरले आणि 3 9 27. आता 49 हे 7च्या पाड्यामध्ये येतात. 7 7 49 आणि 7 एक 7. अशा प्रकारे याचे सुद्धा आपण अवयव पाडलेले आहे. संख्या मोठी दिसत होती परंतु आपल्याला
गणित सोडवल्यावर लक्षात आलं की यामध्ये कठीण असं काहीच नाही. अवयव आपण लिहून घेऊ. 777 बरोबर 3 गुणिले 7 गुणिले 37. नंतर 315चे अवयव 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7 आणि 588चे अवयव आपण काढलेले आहेत ते आहे 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 7. अवयव आपण लिहिले. आता काय करायचं तर आता एकच काम करायचं आहे आपल्याला. यामधली सामायिक संख्या काढायची म्हणजे कॉमन नंबर काढायचा. 3 आपल्याला इथे दिसत आहे, याही अवयवामध्ये आहे आणि इथे पण आहे. म्हणजे ही एक जी जोडी आहे ती आपली निघालेली आहे 3ची. आता दुसरी जोडी बघू 7. इथे 7 आहे, 315मध्ये सुद्धा 7 आहे आणि 588च्या अवयवामध्ये सुद्धा 7 आहेत. त्यानंतर 37 कुठेच नाही आणि 2 सुद्धा नाही. म्हणून मसावी जो आहे तो या तिन्ही संख्यांचा मसावी जो आहे तो 3 गुणिले 7. तिन्ही संख्यांचा मसावी जर काढायचा असेल तर आपल्याला हे 3 आणि 7 यांचा गुणाकार करावा लागेल. तो येईल 21 आणि आपल्याला इथे लिहिता येईल 777 315 588 या संख्यांचा मसावी 21 आहे. 21 आहे. इथे आपला उदाहरण संग्रह 12 पूर्ण झालेला आहे. तुम्हाला जर काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता.